ग्रामविकास आघाडीनं खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा करत विविध विकास कामं साकारली आहेत। या विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी त्यांना गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांचं सहकार्य लाभलं। जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, वरटवाडीकडे जाणारा पूल, बोरपाडळे देवाळे नावली रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी निवारा शेड, प्राथमिक शाळा इमारत या विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या निमित्तानं आयोजित समारंभात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देवाळे ग्रामपंचायतीनं विकास कामांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेसाठी प्राधान्य दिल्याबद्दल ग्रामविकास आघाडीचे मार्गदर्शक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केलं। आमदार विनय कोरे यांनी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे संघर्ष करणाऱ्या गावानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेत विविध लोकप्रतिनिधींकडून निधी आणण्याचं कौशल्य सर्व गावांसाठी अनुकरणीय असल्याचं सांगत देवाळे ते आवळी आणि देवाळे ते शिंदेवाडी या रस्त्यांसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं सांगितलं। माजी खासदार निवेदिता माने यांनी खासदार धैर्यशील माने यांनी कोविड काळात विकास कामांसाठी निधी मिळण्यात आलेल्या अडचणीवर मात करत देवाळेसह मतदारसंघामधील गावांसाठी भरीव निधी दिला असल्याचं सांगितलं। यावेळी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, राज्य बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी प्रस्तावित शाळा इमारतीचं सादरीकरण करण्यात आलं। या समारंभात सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्यासह विविध विकास कामांचे ठेकेदार, इंजिनियर तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। IIT मद्रासमध्ये निवड झालेल्या श्रेयस गायकवाडचे पालक दत्तात्रय गायकवाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर देताना ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामविकास आघाडीप्रती कृतज्ञता व्यक्त केली। या समारंभाला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, सरपंच वसंत थोरात, उपसरपंच युवराज चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह प्राध्यापक विजय कुलकर्णी, शिवाजी पाटील, संदीप पाटील, सदाशिव पाटील, तानाजी पाटील, डॉक्टर प्रफुल्ल वाळके, प्रकाश गायकवाड, अक्षय गायकवाड, किरण पाटील, संजय पाटील, प्रताप पाटील, वैभव गराडे, सुलोचना गराडे, ग्रामसेविका साधना पाटील, ग्रामविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।